आणि एक महत्त्वाची बातमी, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते निवडून आणणार असं सदाभाऊ खोतांनी म्हटलेलं आहे। 1.5 लाखाहून जास्त फरकानं रणजितसिंह नाईक निंबाळकर जिंकतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे। मोहिते पाटीलही आमच्यासोबत कामाला लागतील, हातकणंगलेमधून धैर्यशील माने विजयी होतील असं सदाभाऊ खोतांनी म्हटलं आहे। भाऊ, एकीकडे पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आली। आज आपला रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी उभा राहतो। 2014च्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी ते माझी लढाई होती वाडा विरुद्ध गावगाडा, आणि गावगाड्याला पहिल्यांदा पाठिंबा फलटण आणि मानमधून जर कुणी दिला असेल तर तो रणजित नाईक निंबाळकरांनी दिलेला होता। आणि म्हणून रयत क्रांती संघटना ही महायुतीमध्ये आहे आणि आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून रणजित नाईक निंबाळकरांना निवडून आणतील। आम्ही महायुतीबरोबर आहोत आणि 1.5 लाखापेक्षा जास्त फरकानं रणजित नाईक निंबाळकर यावेळी निवडून येतील। मात्र भाजपचेच एक नेते म्हणून गणले जाणारे मोहिते पाटील जे प्रस्थ आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये, ज्यांच्यामुळे 1 लाखाचं मताधिक्य गत निवडणुकीमध्ये निंबाळकरांच्या पाठीशी उभं राहिलं होतं, मात्र तेच मोहिते पाटील आज नाराज आहेत। कुठेतरी तुतारी घेण्याच्या इराद्यात देखील असल्याचं बोललं जातंय। कसं पाहता याकडे आपण? प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा एक अधिकार असतो, त्यातनं त्यांनी उमेदवारी मागितली असेल, मीही मागितली, म्हणून काही नाराज झालो का? आम्ही कामाला लागलो आणि मला वाटतं ते सुद्धा कामाला लागतील। तुतारीची मुतारी झाली आहे, त्यामुळे मला वाटतं या राज्यामध्ये तुतारीला काही फार महत्त्व देण्याचं काही कारण नाही। आपल्या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने यांची देखील उमेदवारी बदलण्याची चर्चा होताना पाहायला मिळतात, कसं पाहता याकडे? धैर्यशील माने हेच हातकणंगल्याचे उमेदवार आहेत। मुख्यमंत्र्यांना तसा शब्द दिलाय, देवेंद्रजीला आम्ही शब्द दिलेला आहे, मी उमेदवारी मागितलेली होती आणि यावेळी सुद्धा धैर्यशील माने यांना आम्ही खासदार करणार आणि त्या दृष्टीनं आमची सगळी यंत्रणा सगळे कार्यकर्ते कामाला लागले। कॅमेरा पर्सन राजू मिसाळ, संदीप शिंदे, TV9 मराठी, टेंभुर्णी, सोलापूर।